आता बर्थडे सेलिब्रेशन झालं आहे. नयनला मांजर खूप आवडले माहित आहे का. येते का आमच्या सोबत. येतो का. मेलाय या त्रिशानं पण किसी घेतली. शी शी कोण काढणार हा. घेऊन गेलो असतो पण शी कोण काढणार. सगळं रूम मध्ये शी शी करून बसचाल. शी खूप करते हे तर. आता अंधार झाले असल्यामुळे मला काही व्लॉग शूट करता येत नाही. आता सकाळीच भेटू. गाईची दूध कसं काढतात बघा. नयन पण थांबला होता आता गेलेला आहे. मला मारत नाही ना गाई. किती लिटर दूध निघते गाईचं. 5 लिटर. मग दूध डेअरीला डायरेक्ट द्यायला लागतंय. पलीकडे म्हशा पण आहेत. ते तुमच्याच आहेत का. दुसऱ्याच आहे. त्याला बिल्ली पाहिजे वाटतं. बिल्लीला दूध पाहिजे म्हणून थांबलं इकडं. हे आहेत आमचे दादा. दूध कसे काढतात बघा. इकडे एक अर्ध बकेट भरलेला आहे. गाईचं नाव काय आहे. गाईच म्हणायचं. मन्या पण बसलेला आहे. नयनला मांजर पाहिजे. ते दुधासाठी थांबले मांजर कुत्र. इकडं पण माये साहेब म्हशीचं वासरूच ना. झेडपू पलीकडे बसलेला आहे. झेडपू बघा. रानात आलेलो आहे आम्ही. काय पाहिजे तुला. मांजर पाहिजे. थांब चल आता घरी चालले तो मांजर येते. इथं थांबलाय मांजर. जा म्हण्या पाठीमाग जा. नयन कसं मांजराला पकडते बघा. हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सकाळचे वाजलेले आहेत 9. मी आले आहे नयनच्या म्हणजे छोट्या आत्यांच्या घरी. मग त्यांचं घर रानात आहे. मग असंच सहज हे कैवल्यांचा बर्थडे होता म्हणून आम्ही संध्याकाळीच आलेलो आहे. नयनात आंघोळ केलेला आहे. त्याला सकाळीच आंघोळ घातली होते. त्रिशा अजून काय उठली नाहीये. बघू आता उठली का नाही. तिला आवडते. त्या कॅनमध्ये भरतात दूध. नयन बघा मांजर पाहिजे त्याला. दुधासाठी चाललेले आहेत गिराईक. तर सूर्य उगवलेला दिसतोय मला. 9 वाजलेला आहे. कोवळं ऊन पडले बघा. कसलं भारी वातावरण आहे ना. निसर्गरम्य. कोंबड्या मांजर कुत्रे. चावल ना कुत्र चावते का. नाही ती बिल्ली पाहिजे का तुला. नयन बाजूला. आता दूध डेअरीला दूध घेऊन जातात. नयन बघा आल्या वाळत खेळायला. नंतर हातपाय तोंड धुवायचं काय खेळून झाल्यावर. आता घर करणार आहेस का.
चाललेले आहेत दूध डेअरीला दूध वाढायला. हे आहे मक्याचं शेत. कणीस वगैरे लागलेला आहे, कवळेच आहेत. वारं पण मस्तपैकी सुटलंय. नाही तर पूर्ण खड्डा खोळून. काय बनवलंय? रोड कुठल्या कुठल्या गावाचा? कुठल्या गावाला जातोय रोड? पंढरपूरला. युटर्न का गोल गोल तेवढंच? बघा रोड बनवलाय. नाही इकडं घर बनवले का डोंगर बनवले? घर बनवले का डोंगर? घर असं त्याला दरवाजाच नाही. असा गाडी बघ कशी जात्या. वा ड्रायव्हरच पडायला घसरून. इथं राहूया का अजून जास्त इथं राहूया का? करमते का? म्हशीचं शेण कोण काढणार? दूध कोण काढणार? हा गवत कोण आणणार? कोण आणणार सांग ना. मी तर आणणार नाही. तू आणणार का? तू आणणार का गवत शेण गवत अजून काय दूध काढायचं? हा राहणार का इथंच? बर. चिंचाच्या झाडाला छोट्या छोट्या चिंचा लागलेल्या आहेत बघा. आता बघू मीठ टाकून चटणी टाकून मस्त पैकी चिंचाच खाते. चिंचा बघा किती छोटे छोटे चिंचा लागलेल्या बारीक. मीठ टाकून खूप मस्त लागतात. बघूया चिंच सापडते का नाही. आता हे चिंच माझ्या हाताला येते. मीठ टाकून खूप मस्त लागतात चिंचा. हे बघा एवढेच घेतलेले आहेत. अजून घेते. अजून आहेत का झाडाला? वा चिंचच चिंचा. बस आता एवढेच चिंच. माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय मीठ आणि चिंच खायसाठी. वा बस आता बस. नाही इकडे क्रिकेट खेळायला आलेला आहे. बॉल पाहिजे का? त्रिशाकडे दे बॉल. लांब फेकू नको. हे बघा मोटर चालू आहे. पाणी वाहते शेतात जाते डायरेक्ट पाणी. टायगर पण फ्रेंड झालाय ना यांचा आज. तिकडे बांधा झाडाला बांधा. त्याला डिस्टर्ब करेल तुम्हाला खेळताना. लागून घेतलेलं आहे. टायगरला घेऊन पळत होता की नाही. रडू नको काय. आता मी मीठ आणि चटणी चिंचा खाणार आहे. वा मस्त लागाले. रानामध्ये असे गड्डे ठेवतात लसणाचे. लसूण डायरेक्ट शेतातून इकडे वर सुकवायला ठेवतात. कसं सोडलं अटकलीने. आता पिरू आणायला चाललेला आहे.
मग हे काही कच्चे दिसत आहे पेरू. जे असं बांधून ठेवलेत बघा, त्यात मोठमोठे पेरू आहेत. चला मग ह्यात पेरू आहे. ह्या पेरू पिकलेला आहे. मला असंच पेरू आवडतो, अर्धा कच्चा. जास्त पिकलेलं पण आवडत नाही. चला मग आता एक एक गोळा करते. आणि हे आहे पेरूचं फूल. मी आता अर्धा कच्चे म्हणजे अर्धे पिकलेले पेरू आणलेले आहेत आणि माझ्या मिस्टरांना दिलेले आहेत. सगळ्यांना कापून मीठ चटणी लावून द्या म्हणून. तुला दिलं होतं का? काय घेऊन पळत होता आणि नैन पडला ह्याच्यासोबतच. चला आता कसं हे काय जेवण करून बसलेलं आहे. मग मांजराला कोंडले. नको काढू, राहू दे. फक्त बघत. त्याला बोल की मांजराला. कुठं चावला? असं बस ही दोन हातानं असं करून म्हणून मांजर घ्यायचं नाही. कुत्र्यानं पाडलं का नाही टायगरनी. हे ती मारल, कोंबडी चावल. सर काढू नको. चला घरी. नको बसायला. चल बघ किती फास्ट काय करायला लागले. बघितलं का? अरे वा, मस्त पैकी इकडून तिकडून वारा. नेट काय बनवलंय? दाखव त्रिशा, दाखव घर. तुझं घर दाखव. एवढंच आहे घरच, काय दिसत ना. डोंगर केलेत काय तुम्ही तर? काय नालाच बांधलाय. आता यांनी विहीर बांधली का घर बांधलंय मला काही माहित नाही. घर बांधलंय बघा. आम्ही पण असं लहानपणी करत होतो. असं पाय ठेवायचं, हात ठेवायचं, वरून माती ठेवायची. झालं खोपा तयार. बघू. वाव. अरे इधर नाही. अरे आता घर कसं तयार होतंय बघाच तुम्ही. हळूच पाय. माती नाही टाकायची, घर तुटून जातंय. सरक सरक, तू बाजूला हो. आता बघ घर तयार झालं. तुम्ही नाला बांधलाय वाटतं. वाव, घर बघा. नाही तसं करू नको रे. नाही, पक्षी तर झाडावर जाऊन बसलेले आहेत. ती कोणता पक्षी आहे मला काही माहित नाहीये. इथं पण आहे खाली पक्षी आलेले. कोकाटे. तर झाडावर कोणते पक्षी लावले? पाईप मधून असं प्लांट वरती काढलेलं आहे. आणि इकडे लावलेलं आहे कारल्याचं झुडूप. झुडूप म्हणता का रोपटं म्हणता काय माहिती. आणि हे आहे पलीकडे पेरूची बाग. आणि हा आहे घेवडा. घेवड्याचं झुडूप. सगळे पक्षी उडून गेलेले आहेत. एवढ्या झाडात बसले, लिंबाच्या झाडात. अजून आहेत पक्षी आतमध्ये. ते बघा, एक पक्षी वरती बसलेला आहे फांदीवर. कसं वाटतंय निसर्गरम्य वातावरण. ह्या चिमण्या सिटीमध्ये बघायला मिळत नाहीत सध्या. तर आता
हे फक्त आणि फक्त निसर्गातच, निसर्गरम्य वातावरणात राहतात. हा नीट खेळा. काय काय बघू काय आहे? कशाचं? हे गोमय वाटतं, गोमय वाटतं. मारा 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 का? गोमय चावल. हा पेशा गेली तिकडे. बघा शेतात आलेलो आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय, कीप वॉचिंग. ए भांडण करू नका. बाय बाय म्हणा. बाय बाय बाय. चला मग बाय, कीप वॉचिंग. मस्तपैकी दहावी बनवते त्यात आमच्या मामाच्या मुलाला. हे बघा एवढे असं परफेक्ट बनवलेलं आहे. मस्त बनवलेत दहावी.